भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार थांबवला। भारताकडून अटारी बॉर्डर सुद्धा बंद, तर पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना आता 1 मेपर्यंत परत येण्याचं सरकारचं आवाहन। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी। पाकिस्तानी नागरिकांना आता सार्क व्हिसा मिळणार नाही। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा मोठा निर्णय। पाकिस्तान हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवलं। पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी 1 आठवड्यात तर पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासात भारत सोडावा, परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचना। दहशतवादी कारवाईचा आरोप पाकिस्ताननं फेटाळला। पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा। पहलगाममधील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस देणार। जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून घोषणा, तर दहशतवाद्यांना मदत करणारे दोघं सैन्याच्या ताब्यात। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, तर 2 पाकिस्तानी आणि 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे आता तपासात मोठी मदत होणार। धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी आता राज्यस्तरीय विशेष तपासणी पथक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। विशेष मदत कक्षामार्फत रुग्णालयातील कारभाराची सखोल तपासणी होणार।